उघड, मला खूप उघड वाटतं. काय उघड कशाला बोलतो? मी एकदम शाणी मुलगा आहे तसं काहीतरी मी बोलतो. मला माहितीच नाही होतं की यु नो दॅट मराठी इंडस्ट्रीमध्ये लोक खूप साधे आहेत. मला चॅलेंज आवडतं ॲक्च्युली, आणि दिग्दर्शनमध्ये चॅलेंजेस खूप आहे. अमेरिकामध्ये राहून अर्धवट मराठी बोलून येतो आणि मराठी सिनेमा चित्रपट करतो, ते म्हणतात कमाल आहे. नमस्कार, मी प्रणिता मारणे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आहे ओमी वैद्य. हाय ओमी. हाय ओमी, तू म्हणजे ओमी वैद्य हे म्हणल्यावर 3 इडियट्सच समोर येतो. त्याच्यामध्ये म्हणजे खूप मोठी मोठी स्टारकास्ट होती, तरी तुझ्या बॅटिंगला तू जेव्हा होता तेव्हा खूप म्हणजे सिक्सरच मारलेत म्हणजे तुझ्या रोलच्या वेळेस. तर आता तू मराठीमध्ये येतोय आणि म्हणजे खूप मोठं धाडस करतोय. तू सिनेमा लिहिला पण आहे, म्हणजे को रायटर आहे, परत दिग्दर्शितही डिरेक्टही केलेला आहे. तर मग याच्यामध्ये काय सिक्सर मारलेला, आम्हाला काय बघायला मिळेल? सिक्सर मे बी 4 बघूया. पण ॲक्च्युली काय केलेलं आहे, यु नो ते 3 इडियट्सला लोकांना आवडतं. ते मी अगेन आणि अगेन रिपीट हिंदीमध्ये केलं तर लोकांना यु नो वैताग येणार. सो मला तसं आय डोंट वॉन्ट टू रिपीट माय सेल्फ. अँड बॉलिवूडमध्ये डिरेक्टर्स तसेच, तू ते केलं तर तू ह्या मूवीमध्ये हे कर, सेम कर, असं थोडंसं डिफरंट पण सेम कर. आणि मी म्हटलं असं मला आवडत नाही. यु नो आय एम ऑलवेज असं कॉमेडीचा पंचिंग बॅग की कसं. पण हा कॅरेक्टर चतुरचं यु नो NRI आहे, आम्ही हसतात त्याच्यावर, पण ऑल्सो कधी तो टँक सीनमध्ये बघितलं तर थोडंसं त्याच्यासाठी वाईट वाटतं. ओके, यु नो, आणि दॅट हॅज नेवर बीन एक्सप्लोर्ड की हा माणूस त्याच्याकडे मोटिवेशन चांगले नाही. कशाला मोटिवेशन चांगले नाही, कुठून येतात असे मोटिवेशन्स? आणि जेव्हा तू खूप बॉलिवूड मूवीज नाही तर यु नो जस्ट ॲक्च्युली कमर्शियल मूवी बघितलं तर हिरोला खूप फॉल्ट्स नाही. कधीतरी तो सिगरेट पितो, दारू पितो, चांगला नाही बोलतो, पण यु नो चाइल्ड ट्रॉमा की असं काहीतरी खूप फॉल्ट्स देत नाही तसं यु नो मूवीजमध्ये. सो इट्स फन टू हॅव अ कॅरेक्टर याच्याकडे इतके फॉल्ट्स आहे आणि पण तो चांगला नाही बोलतो आणि तुला थोडंसं मजा येतात जेव्हा तो तोंडावर पडतो. सो दॅट इज व्हेरी नाईस. दॅट इज अ कॅरेक्टर सिमिलर टू 3 इडियट्स, पण त्याच्या नंतर यु नो यू नीड मोर दॅन दॅट. तू कुठून आलेला आहे, कशाला करतो हे, काय त्याला शिकायला पाहिजे. दॅट इज वॉट आय वॉन्टेड टू सर्च फॉर. ओके, यु नो, आणि हा मूवी तसा आलेला आहे आता मराठीमध्ये मी केलेला आहे आणि होपफुली लोकांना आवडणार आणि सिक्सर यु नो मिळणार की नाही मला माहीत नाही, बट आय होप दॅट दे एन्जॉय. तुलाच डिरेक्ट करावं असं का वाटलं? तू कामही फक्त करू शकत होता? 2 रिझन्स. एक, मी दिग्दर्शनचं शिकलेलं आहे, मी NYU मध्ये गेला. खूप इथे लोक NYFA मध्ये जातात, एक न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी. ते स्मॉल प्रोग्राम आहे, 4 महिन्याचे 1 वर्षाचं. पण NYU फिल्म हे टॉप फिल्म स्कूल आहे. जसं इथे तू तिकडे शिकलास? हो, मी शिकलेलं आहे. इथे FTI आहे ना, FTI, तर तिथे तर मोठं NYU USC असे मोठे स्कूल्स आहे. तर मी ॲक्टिंग प्रोफेशनलचं पहिलं मी तिथे गेला आणि मी ॲक्टिंग काहीच नाही केलं. मी 2-3 वर्ष तिथे बसला आणि मी एडिटिंग रूम, फिल्म कॅमेराज, खरे फिल्म कॅमेराज बरोबर आम्ही शूटिंग केलं आणि तेच माझं फोकस होतं. तिकडे असं काही स्पेशलायझेशन होतं का कशामध्ये? स्पेशलायझेशन डायरेक्टिंग, एडिटिंग, डायरेक्टिंग फॉर कॅमेरा असं खूप होतं. सो तिथे मी खूप शिकलं आणि माझं काय मला सांगायचं ते थोडंसं बाहेर आलं. पण काय होतं की काम नाही मिळतं यु नो, आणि मला पहिलं खूप ॲक्टिंगचा एक्सपिरियन्स होतं. सो जेव्हा मी LAला गेलं तिथे साईड बिझनेससाठी मी ॲक्टिंग सुरू केलं, थोडंसं ऑडिशन्स करत आणि तिथून मला ऑफिस मिळालं, बोन्स, रेसिडिव्हर, खूप मोठे शोज, आणि चांगलं वाटलं, पैसे मिळाले. पण तसं चांगलं रोल, मला चॅलेंज आवडतं ॲक्च्युली, आणि दिग्दर्शनमध्ये चॅलेंजेस खूप आहे.
सो नंतर ते 3 इडियट्स झालं वर सगळं फेम पैसे पण थोडेसे आले काय ते चांगलं झालं लकी झालं पण ते मी ऑलवेज ओरिजिनली सर्चिंग फॉर दिग्दर्शनचं काम टू पुट इट टुगेदर ऑडियन्सला काहीतरी स्टोरी मला स्टोरी सांगायला आवडतं सो आय फाउंड दॅट आणि हा मूवी मराठी कशाला मराठी कशाला मी पहिलं लिहिलेलं होतं रायटिंग मी केलं हा स्क्रिप्ट नंतर मी ॲक्टिंग करणार मी म्हटलं कुठला चांगला मराठी डिरेक्टर्स खूप आहे आमच्याकडे मी कशाला करू मला काय माहिती मराठीचं सेन्सिबिलिटी नाही माहिती तर मी नाहीच करणार पण आमचं सर्च झालं दिग्दर्शन मिळायला आणि तो सर्च मला तसं कॉन्फिडन्स आमचे सगळे टीममध्ये कॉन्फिडन्स नाही होतं की कोणतरी हे सगळं घेणार आणि चांगलं काम करणार तर मी म्हटलं आता काय करू आपण आणखी सर्च आणि आम्हाला शूट सुरू होणार असं टाईम लिमिट होतं तर एक आमचा मेन कन्सल्टंट ते मराठीचा त्यांनी म्हटलं की तुम्ही तूच शूट कर तूच डिरेक्ट कर मी म्हटलं पण मी पुढे आहे कॅमेरा मी कसं करणार पाठी जेव्हा मी ॲक्टिंग करतो कोणतरी बघायला पाहिजे माझं डिरेक्टिंग आणि जेव्हा लोक डिरेक्शन आणि ॲक्टिंग करतात रेसिपी ते डिझॅस्टरचा रेसिपी मिळतं कदाचित मोस्ट ऑफ द टाईम मे बी 10% चालतं पण एस्पेशली लीड कॅरेक्टर आणि डिरेक्टिंग सो मला तसं कधीच नाही इच्छा होती पण काय झालं की माझं टीमनी म्हटलं डोंट वरी आमच्याकडे फुल एक्सपर्ट्स आहे आम्ही बेस्ट HODs घेऊया नंतर आम्ही बेस्ट कलाकार घेऊया आणि ते तुला द वन स्टफ दॅट तुला कळत नाही ते इमोशनल थोडं एक्स्ट्रा इमोशन्स घालायला पाहिजे हे सॉंग्स घालायला पाहिजे हे तू अमेरिकेमध्ये नाही शिकतो ते आम्ही विल मेक शुअर की ते आहे बट डिफरन्स काय होता दोन्ही मधला इथे काम करताना आणि तिकडे शिकून आल्यावरती काम करताना शिकून म्हणजे तिथे एकदम कट अँड ड्राय आहे सगळं म्हणजे तू 8 वाजता सुरू जायचं 6 वाजता बंद 6 वाजता नंतर सगळ्यांना आणखी पैसे मिळतात सगळ्यांना आणि सगळं खूप पेपर वर्क आहे एव्हरीथिंग क्लिअर कट लिहिलेलं आहे पहिलं ऑडिशन सगळे घेतात म्हणजे तू टॉप झाल्यावर तर मे बी ऑडिशन नाही पण तसं होतं पण जेव्हा मी इथे आला मला बॉलिवूडमध्ये माझं एक्सपिरियन्स होतं की अर्धवट कधीतरी येतात सेटवर अर्धवट स्क्रिप्ट डिरेक्टर तर त्याचं डोकं नेक्स्ट फिल्ममध्ये आहे ॲक्टर्स तर 3 मूवीज एक वेळा करतात 3 मूवीज 2 दिवस इथे नंतर तिथे पॅरिसला फ्लाय करतात तिथे काम करतात सो कसं कॉन्सन्ट्रेशन कसं घालणार मूवीमध्ये सो मला तसं आवडलं नाही कारण जेव्हा एक प्रोजेक्ट आहे सगळे एक टीम पाहिजे तो प्रोजेक्टवर सो मला तसं थोडंसं फीर होतं की असं होणार पण आमचं टीम चांगलं केलं आपण 24 डेजमध्ये सगळं पुणेचं शूट संपवलं 24 डेजमध्ये 24 डेज सगळं 2 दिवस अमेरिकामध्ये शूट केलं इथे 24 डेज एक महिन्यामध्ये 24 डेज आणि आमचे सगळे कलाकार मला वाटले सगळे मोठे लोक आहे संस्कृती बालगुडे पार्थ भालेराव उदय टिकेकर किशोरी शहाणे आणि नंतर आमच्याकडे सगळे यूट्यूब म्हणजे इंस्टाग्राम पण लोक आम्ही घेतले नेहा कुलकर्णी वर्षा सोलंकी अँड ऑफकोर्स अभिषेक देशमुख इला बाटे हे पण लोक आहेत सो मला वाटलं इगोज येणार सेटवर आणि मला तसं कोऑर्डिनेट मी कसं करणार पण जेव्हा आले सगळे कामातच होते आणि आम्ही खूप मजा केली इट वॉज रिअली फन मला माहितीच नाही होतं की दॅट मराठी इंडस्ट्रीमध्ये लोक खूप साधे आहे ॲटलिस्ट द वन्स दॅट आय हॅव मेट मला माहिती तुला आणखी भेटलेले आहे पण ॲक्च्युली छान आहे अँड इट वॉज अ व्हेरी नाईस थिंग सगळे मला एक्सेप्ट केले आणि माझं कौतुक करतात आय डोंट नो वाय पण दॅट मी हे करतो आहे अमेरिकामध्ये राहून अर्धवट मराठी बोलून येतो आहे आणि मराठी सिनेमा चित्रपट करतो ते म्हणतात कमाल आहे थीम लाईन काय आहे मूवीची थीम लाईन आहे की एक NRI इथे येतो आणि त्याला काय की खूप बॉलिवूड मूवीज मराठी मूवीज एक माणूस त्याला लग्न करायला पाहिजे
काहीतरी लग्न करायला पाहिजे. मी किती मूवीज हे बघितले, मला आवडत नाही आता हे बघायला. मला एक माणूस पाहिजे की त्याला लग्न नको असं पाहिजे, पण त्याला पैसे पाहिजे. आता NRI म्हणजे असं स्टेरिओटाईप आहे, पण इथे पण लोक आहेत तसे पैशाचे मागे आहे. पैशाचे काही पण करणार, पण पैसे पाहिजे. तर असा माणूस आम्ही काढलं, कारण तसं माणूस त्याला ग्रो करायला खूप येतं. जर्नी त्याचं लांब आहे, पण खूप चेंजेस करायला येतं मूवीमध्ये. सो पैशाचं पाठी आहे, आणि नंतर पैसे मिळायला त्याला लग्न करायला पाहिजे 30 दिवसात, आणि मराठी मुलगी बरोबर. सो तो कुठलं क्वेस्टमध्ये जातो आणि कोणाला फसवतो आणि कुठली गर्ल पकडतो, तिची बापा काय इम्प्रेस करायला पाहिजे, त्यासाठी त्याला मराठी शिकायला पाहिजे, मराठीचं पद्धत शिकायला पाहिजे, कपडे घालायला पाहिजे, बिब्बाळी घालायला पाहिजे. घातलं होतास तू सगळं सिनेमामध्ये? हो, घातलं. ते सगळं केलं, सगळं स्टडी करून पुणेचं सगळं बघायला पाहिजे, शिकायला पाहिजे. ते सगळं करून पण कशाला? फायदा काय? पैसे. सो त्याचं मोटिव्ह चांगलं नाही, बरोबर नाही त्याचं मोटिव्ह, आणि ते दिसतं आम्हाला, आणि आम्हाला आवडत नाही ऑडियन्सला. पण काय होत आहे की ते एक्सपिरियन्स आजी आजोबा बरोबर ट्रेडिशनल मराठी घरमध्ये ते सगळं काहीतरी होतं त्याला, आणि जेव्हा त्याला पैसे आता मिळणार काहीतरी होतं ते मोमेंटमध्ये. सो ते, आणि त्याचं काय रिॲक्शन, त्याचं काय सगळं डेंजरस बॉम्ब उघडतं अँड दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. तिथून थोडंसं इमोशन्स येतात, राईट. पहिलं सगळं कॉमेडी आहे, आणि नंतर काहीतरी कुठून you start to get attached to that character. You want that character to shine, आणि तिथे तर थोडंसं इमोशन होतं. मग इमोशनचाच भाग झाला की गाणी वगैरे ही सगळी तू लिहिलीस, किंवा मग ही प्रोसेस कशी एन्जॉय केली? मी काही गाणी नाही लिहितो, मी गातो कधीतरी, जेव्हा मी अंघोळ घेतो, पण अदरवाईज मी नाही. काय की मराठी गाणे एक्सपर्ट्स आहे. सो आम्ही अविनाश विश्वजीतनी घेतलं, आणि ऋतिकेश रानडे, राईट, हां, त्यांनी सिंगिंग. या. सो इट वॉज छान गाणं आले, आता ते बाहेर आहे, आणि लोकांना आवडतं ते गाणं. अँड इट्स अ सेलिब्रेशन ऑफ आमचे मराठी सॉंग्स अँड रिदम अँड स्पीच. सो ते मी ट्रस्ट केले हे लोकांना हू हॅव डन इट बिफोर, कारण मला काय माहिती त्याचं. आय डोंट नो दीज थिंग्स व्हेरी वेल. I know how to create comedy. I can create a scene that has tension and I can make an overall story. पण नंतर एक्सपर्ट्स हे सगळी घेतलेले आहे, ते एलिव्हेट करतं माझं स्टोरी, माझं ते. सो तुम्हाला वाटणार की होपफुली तुला वाटणार की छान केलं आहे नी, पण माझं पाठी खूप लोक काम केलेलं आहे, खूप टॅलेंट आहे माझ्या पाठी. ओके. मला म्हणजे तो 3 Idiots मधला तो सीन आहे ना तुझ्या स्पीचचा, तो म्हणजे अजून लोक लूपवर बघून हसतात. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये असा कुठला किस्सा घडला? किस्सा खूप आहे त्याच्यात. आता एक कांदा पोहे सीन आहे तसा, दॅट्स व्हेरी फनी. खूप असे गंमत आहे मूवीमध्ये डायलॉगचे. जसं मी क्या हुई, आणि असे मी ते एक ट्रेलरमध्ये लोणावळामध्ये लोळतो, तसे खूप आहे त्याच्यात. उघड हा शब्द पण मी पहिलं म्हणत होता, उघड मला खूप उघड वाटतं. काय उघड कशाला बोलतो, काय उघडायला पाहिजे, नाही पण अवघड आहे ना. तर असे शब्द रोज नवीन मी शिकतो आहे आणि प्रॉपरली बोलतो. पण असं होतं आहे ना, आणि नॅचरली मी स्त्रीलिंग आणि मेल ते सगळं गोंधळ करतो तिथे. मी एकदम शाणी मुलगा आहे तसं काहीतरी मी बोलतो. नंतर उदय तिककर आणि किशोरी काशाणीला जेव्हा मी डायरेक्शन देतो, मी तू इथे राहा आणि तिला इथे येऊन दे. ते म्हणतात हे काय करतो हा, बप्पा इधर या, सो मी खूप मिस्टेक्स केलेल्या आहे. पण त्यांना माहिती आहे की मी तिथून येऊन आणि
देयर इज नो डिसरिस्पेक्ट तसं काय. राईट, बरोबर. तर आईच्या गावात मराठीत बोल हा 19 जानेवारीला सिनेमा रिलीज होतोय, तर थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. नक्की. थँक्यू सो मच ओमी.